आजच्या या सत्रामध्ये आपण अस्थिपरी या प्रकरणावर श्रवणाने चिंतन करत आहोत। अस्थिपरी या प्रकरणासंदर्भातल्या ज्या प्रकरणवशाच्या लीळा आहेत त्या आपण याआधी मागच्या सत्रामध्ये घेतलेल्या आहेत। बेलापूर या ठिकाणी आमच्या स्वामींनी सकळ भक्तजनांना भटोबास मुख्य करून सकळ भक्तजनांना अस्थिपरीचे निरूपण केलेले आहे। अस्थिपरी म्हणजे परमेश्वर जेव्हा आम्हाला वियोग देऊन जातात तेव्हा त्यांच्या त्या वियोगामध्ये आम्हाला कशा प्रकारे आचरण करायचं आहे, आम्हाला कशा प्रकारे राहायचं आहे, याचं जे काही आम्हाला विहित आचरण केलेलं आहे स्वामींनी ते म्हणजे अस्थिपरी आहे। परमेश्वर गेल्यानंतर आम्हाला कशा प्रकारे असायचं आहे, आमच्या असण्याची पद्धत काय असली पाहिजे, त्याला म्हणतात असती परी। आणि ही अस्थिपरी जेव्हा आचार्यांना स्वामी सांगू इच्छितात तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की देवाशिवाय काही धर्म नाही आणि मला माझ्याकडनं हे काय ऐकल्या जाणार नाही असं त्यांनी तेव्हा सांगितलेलं होतं। यावर माईभट्टांना मध्यस्थी करून स्वामींनी त्यांना तयार केलेलं आहे। प्रत्येक वेळीच काय जीव परमेश्वराचं ऐकत नाहीत, कारण की परमेश्वर काहीतरी वेगळे आहेत आपल्यापेक्षा असा एक मनामध्ये भाव असतो आणि वास्तविक वेगळे आहेच परमेश्वर। परंतु आपल्या सोबतचा जो एखादा जीव आहे त्याला जर का हे जमू शकतंय किंवा त्याला हे जर का आवडतं आहे, त्याला हे जर का समजतं आहे, तर मग आपल्याला असं वाटतं की जर का त्याला समजतं तर मग आपण पण त्याच्या सोबतचेच आहोत, आपल्याला पण ते येऊ शकतं। कुठे जर का काही जायचं असेल, समजा तीर्थस्थानाला म्हणा, अजून कुठे जायचं असेल, आपण सरळ नाही म्हणतो, परंतु मग कोणीतरी कळतं की आपल्या शहरातलं आपल्याच गावातलं पण कोणतरी येणार आहे, आपण असं ते आहेत का सोबत, मग म्हणजे त्यांना जर का जमतंय तर मग मी पण येतो। तसंच आहे की परमेश्वराने सांगितलेलं जे काही आचरण असेल ते आपल्याला सुरुवातीला कठीणच वाटेल किंवा अशक्य वाटेल। वास्तविक भटोबासांचं जे अशक्य वाटणं ते वेगळं आहे, कारण की स्वामींच्या वियोगामध्ये ते राहू शकत नाही हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे। भानखेडीच्या जंगलामध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये ते होते। परंतु आपल्याला असं वाटू शकतं की सकाळी 3ला उठायचं स्मरणाला म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे, मग आपल्याला जमणार नाही। पण तुम्ही जेव्हा 4 लोक अशी बघाल की जे 3ला सकाळी उठतात स्मरणाला, मग तुम्हाला वाटेल की ते उठतात मग आपणही उठू शकतो। म्हणजे आपल्याला एक त्या ठिकाणी काहीतरी आधार भेटतो एखादा विधी करण्यासाठी। आपण सर्वांनी एकत्र काय यायचं असतं, आता ह्या ज्या रेकॉर्डिंग असतात ह्या म्हणजे हे निरूपण जे होतं त्याची रेकॉर्डिंग होते आणि ती रेकॉर्डिंग ग्रुपला येते। खूपशे लोक असं म्हणतात की बाबा आम्ही घरी ऐकतो, तर मंदिरात येण्याची काही गरज नाही आहे, सत्संगाला यायची काही गरज नाही आहे। परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन का ऐकायचं असतं, त्याचं ते कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता, स्वामींनी सांगितलं एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाठ जाय, म्हणजे कसा, कारण की जेव्हा तुम्ही एकत्र भेटता तेव्हा तुम्ही म्हणता की माझी अस्थिपरी पाठ झालेली आहे, दुसऱ्याची पाठ नसते त्या टायमाला। मग तो म्हणतो अरे यांची पाठ झाली का, मग मला पण पाठ करा। ही चर्चा मंथन कधी होईल, जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा। आणि म्हणून आम्हाला एकत्र यायचं आहे आणि आल्यानंतर आम्हाला धर्मवार्ता का करायची आहे, त्याच्यामुळे समोरच्याचा तर धर्म वाढेल पण आपल्यातला सुद्धा धर्म जो काय पुन्हा पुन्हा जिवंत होत राहील, तो त्याचा जिवंतपणा टिकून राहील। आणि म्हणून अशा जीवांसोबत आपल्याला राहायचे, अशा लोकांसोबत आपल्याला राहायचं जो स्वतः एक स्मरणनिष्ठ आहे, ते स्वतः जर का लीळा वाचन करतात, ते स्वतः वचन पाठांतर करतात,
हे सगळं अस्थिपरी या प्रकरणामध्ये मोडतं बरं. म्हणजे अस्थिपरी हा पाठ आहे, अस्थिपरी हा अर्थ आहे, तर आचार हा त्याचा अर्थांतर आहे. म्हणजे त्याचं पुढचं जे विश्लेषण आहे संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला अस्थिपरी सांगितलेली आहे. फक्त सांगितलं की देवता स्मरणे, पण मग स्मरण कसं करायचं, कसलं करायचं, त्याचं विधिविधान तुम्हाला माहिती नाही, अस्थिपरीमध्ये नाही सांगितलं. त्याचं विश्लेषण तुम्हाला आचार्य या प्रकरणामध्ये स्मरणाचा सारोळा आहे, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण की देवता स्मरणे म्हणजे परमेश्वराच्याच नामाचं स्मरण करायचं, ते मग कसं करायचं ना, हे देखील त्याचे आठवीचे. मग त्याचं विश्लेषण देतात की नाम लीळा मूर्ती चेष्टा, म्हणजे हे त्याचं विश्लेषण आहे. म्हणजे तुम्हाला जो काही विधी सांगितलेला आहे आणि तो ईश्वरोक्त विधी तुम्ही जो करता, एकमेकांशी धर्मवार्ता करणं, अन्यवार्ता न कीजे धर्मवार्ता कीजे, असं वचन स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. अन्यवार्तेपेक्षा झोप काढा एखादी, म्हणजे झोपेने सुद्धा ओष्ठ लागणारच आहे, परंतु अन्यवार्तेचं जे ओष्ठ आहे ते त्याच्यात चुकणार आहे, अशा गोष्ट होणार. मग ही जी काही धर्मवार्ता तुम्ही एकमेक भेटल्यानंतर तुम्ही करणार आहात, त्याच्यामुळे हे भेटल्याचा पाड जाय म्हणजे परमेश्वराची आठवण त्यावेळेस होणार. तुम्ही जेव्हा म्हणाल की ते डोमेग्रांची लीळा माझी पाठ आहे, मग ती समोरची व्यक्ती जेव्हा डोमेग्रांची लीळा सांगेल, शिन्नस्थळीची असेल, अजून गुंठेची असेल, राजमठाची असेल, त्यावेळेस तुम्ही वास्तविक तिथे राजमठामध्ये तुम्ही उपस्थित असाल मानसिक रूपाने, आणि तुमच्या पुढे सगळे ते दृश्य आहे. राजमठ कुठे आहे, उंच मठ कुठे आहे, मध्ये रायंगण आहे, आताही आपल्या डोळ्यापुढे ते सगळं आलंय, मागे प्रसन्न मठ आहे, म्हणजे हे सगळं डोळ्यापुढे आलं. आता जेव्हा आपण ही धर्मवार्ता करू तेव्हा हे भेटल्याचा पाडजाय म्हणजे काय, समोरचा व्यक्ती परमेश्वर नाही बरं का आपल्याला सांगणारा. आता मी तुम्हाला लीळा सांगतोय म्हणजे मी तुम्हाला देव भेटल्याचं हे नाही होणार, म्हणजे मी देव नाही आहे, परंतु माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला देव आठवतो किंवा तुमच्या बोलण्यामुळे मला देव आठवतो. म्हणजे आमच्या पुढे कुठेतरी परमेश्वराचं नाम येतं. आमचे स्वामी कुठे होते त्यावेळेस, म्हणजे तो परमेश्वराचं नाम आलं. त्याच्यानंतर मग लीळा, म्हणजे आमचे स्वामी जेव्हा डोमेग्रामला होते तेव्हा शिन्नस्थळीला आसन झालेलं होतं, ही लीळा लगेच आठवायला सुरुवात झाली. मूर्ती म्हणजे लीळा आठवणं म्हणजे मूर्ती तिथे आली. आमच्या स्वामीने श्रीकराने काय केलेलं आहे की ते श्रीकर त्याला लावला, किंवा आमच्या स्वामींनी श्रीनेत्रांनी कृपादृष्टीने त्यांना पाहिलं, किंवा आमचे स्वामी म्हटले या हंसराजे हो पैठण, जे काही आमचे स्वामी बोलले, म्हणजे इथे श्रीमूर्तीचं संपर्क संबंध आलेला आहे. हे आहे की तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटता त्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये धर्मवार्ता असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी बरोबर तुमच्या विषयांमध्ये, तुमच्या बोलण्यांमध्ये, तुमच्या डोळ्याच्या त्या पूर्ण जे काही तुमचं अदृश्य रूपामध्ये तुम्ही जे काही बघताय त्याच्यामध्ये, त्या दृश्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं ते स्थान असेल किंवा लीळा असेल एखादी, ती येते. आणि अशा प्रकारे हा संवाद होतो. ह्याला म्हणतात धर्मसंवाद, धर्मवार्ता. आणि मग ह्याला म्हणतात की एकमेका भेटल्या, परमेश्वर भेटल्याचं जे गोमट आहे ते लागतंय, परमेश्वर भेटल्यासारखं. कारण की आत्ता तुम्ही हे जर का इथे परमेश्वराला अशा रूपाने भेटण्याची प्रक्रिया जर का आत्ता केली तर पुढे जाऊन कुठेतरी परमेश्वर भेटीचं निश्चित होणार. म्हणजे कुठलीही गोष्ट की लगेच अशी भेटत नसते आपल्याला. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी अर्ज करावा लागतो. आपण दुकानात जरी गेलो तरी त्याला सांगावं लागतं की आम्हाला हे पाहिजे, साखर पाहिजे, तो लगेच अशी हातात देत नाही साखर. त्याला मग आतमध्ये जावं लागतं, ते पिशवी काढा, हे करा, ते करा, साखर मोजा, मग ती द्यावी लागते. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी अंतर आहे, काहीतरी वेळ आहे. तसंच आहे की लगेच काय तुम्हाला देव भेटणार नाही. इथे अगदी आपल्या गावात जरी परमेश्वर आले तरी आपल्याला भेट देणार नाहीत. तुम्ही म्हणाल की आम्ही जाऊन भेट घेऊ, तर तिथून स्वामी पुढे निघून जातील. का जातील? कारण की तुम्ही कधीही एकमेक जेव्हा वासनिक भेटलात तुम्ही, तेव्हा कधी तुम्ही देव भेटण्याचं जे काही अनुभव आहे तो घेतलाच नाही. तुम्ही फक्त अन्य वार्ता करत राहिले.
तुमच्याकडे पाणी आलं का, तुमच्याकडे भाजी आणली का, तुम्ही स्वयंपाक झाला का, हे अमकं झालं का, टमकं झालं का, म्हणजे ह्याच गोष्टी आपण एवढ्या बोलतो. त्याच्यामध्ये आता ही गोष्ट तर मी किती वेळा सांगतो, अन्यवार्ता करू नका, तरी पण ते काही होत नाही, कारण की त्याचा प्रभाव एवढ्या प्रकारचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीने धर्मवार्तेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कमीत कमी धर्मवार्ता नाही तर अन्य वार्ता तरी करू नये. आपण बोलतो ना, एखाद्याचं भलं नाही करता आलं तरी चालेल, पण नुकसान करू नका कोणाचं. तसं आपण स्वतःचं भलं करू ना करू, पण दुसऱ्याचं नुकसान करू नका, कारण की तो दुसरा व्यक्ती आहे, तो धर्मवार्तेसाठी आलेला आहे, तो स्मरणासाठी आलेला आहे, तर त्याच्या माध्यमातून त्याला स्मरण घडू द्या. आपण नाही केले तरी चालेल. हे काय आहे की जेव्हा आपण अशा प्रकारे धर्मवार्ता करू किंवा एकमेका भेटल्या, हे भेटल्याचा पाडजाय म्हणजे एखादी व्यक्ती नामस्मरण करते आणि आपण पण आलो तिथे, आपल्याला काही गाठीबिठी काहीच आणलेली नाही आपण, परंतु समोरचा व्यक्ती डोळे बंद करून नामस्मरण करतो आहे, आपल्याला वाटलं आपणही बसावं आणि मग आपण सुद्धा विनागाठी नामस्मरण करायला लागलो, ध्यान लावलं आपण पण. आणि त्यावेळेस एखादी चुकून न चुकून आपल्याकडनं एखादी लीळा आठवली आपल्याला, आणि ती लीळा आठवता म्हणजे एकमेका भेटले, म्हणजे बघा, तो स्मरणनिष्ठ व्यक्ती भेटल्यामुळे तुम्हाला सुद्धा स्मरण करण्याची इच्छा झाली आणि तुम्ही सुद्धा केलं, आणि काही ना काही का देवाचं नाम तर घेतलं. एखादी लीळा जरी तुम्हाला तुटकशी आठवली, म्हणजे अशी विधियुक्त आचरणारी व्यक्ती आपल्या संपर्कामध्ये असली पाहिजे. शाळेमध्ये जो मुलगा हुशार असतो, काही जे मुलांना पुढे जायचं आहे पण त्यांना इच्छा तळमळ आहे, पण त्यांची बुद्धिमत्ता नाही आहे, मग ते मुलं काय करतात, ते हुशार मुलासोबत राहतात. काही मुद्दे असतात ते त्याला विचारतात, कुठला प्रश्न येईल, ह्याचं उत्तर काय, वगैरे वगैरे, त्याच्याकडनं ते शिकत असतात. तसं आपल्याला शोधायचं की कोण स्मरणनिष्ठ आहे वासनिक वर्गामध्ये, कोण लीळा चांगल्या बोलतो, कोण लीळा चांगल्या सांगतो, कुणाचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, त्यांच्याशी भेटा, बोला. कदाचित त्या व्यक्तीला वाटेल की माझ्याही लीळा चांगल्या एवढ्या व्यवस्थित येत नाहीत मला, मग तुम्ही दोन वासनिक मिळून, तुम्ही 3 वासनिक मिळून, 4 वासनिक मिळून तुम्ही काय करू शकता, ती जी लीळा आहे ती लीळा तुम्ही वाचू शकता आणि त्या माध्यमातून पुढे तुमचं अध्ययन जे आहे, जे तुम्हाला तुमच्या कमकुवतपणा, कमीपणा तुम्हाला लक्षात येईल आणि तो भरून काढण्याचा प्रयत्न तुम्ही करणार. हे आहे एकमेका भेटल्यामुळे परमेश्वर भेटल्याचं गोमटं लागतं. स्मरणनिष्ठ वासनिक एकत्र आल्यामुळे आपण स्मरण केलं पाहिजे. हे कुठेतरी हे काय झालं, एक व्यक्ती विधी करतो आहे आणि दुसरा व्यक्ती जर का अविधीवाला असेल तर त्याला सुद्धा काय होऊ शकतं, उपरती होऊ शकते, परिवर्तन होऊ शकतं की हा विधी करतो तर मी सुद्धा विधी केला पाहिजे. आपण परत मूळ विषयाकडे येऊया. आमच्या भटोबासांना ते ऐकायचंच नाहीये. अस्थिपरी हे प्रकरण, असन्निधानी मी कसं राहायचं, अहो मला राहायचंच नाहीये, तर मला ऐकायचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे एखाद्याला जर का सत्संगाला एखादा व्यक्ती येतच नाही तर सत्संगाचा मेसेज दाखवून काय उपयोग आहे. तो म्हणेल मला यायचंच नाही तर काय करू वाचून, पण दुसरा म्हणेल की बा मी पण येतो, मग तो म्हणेल ठीक आहे, मग वेळ जमला तर मी पण येईन. तसं भटोबासांना ते ऐकायचं नाही. भटोबासांचं कारण वेगळं आहे, आपल्यासारखं कारणं नाही आहेत भटोबासांची की मला जमणार नाही, मग हे काम आहेत, ती कामं आहेत, अजून भरपूर घराचं लोन फेडायचं वगैरे, मी काही दीक्षा घेऊ शकत नाही, ही कारणं भटोबासांची नाही आहेत. त्यांचं कारण हे आहे की स्वामींच्या नंतर मला कसं राहायचं आहे, तर स्वामींच्या नंतर मी राहणारच नाही आहे, तर मला ते ऐकायचं सुद्धा नाही, मी ऐकू शकत नाही आणि मी ते कल्पना सुद्धा करू शकत नाही की स्वामी नाही आहेत, त्याच्या आधी मी गेलेलो मला चांगलं राहील. म्हणजे हे कुठेतरी भटोबासांचा हा सगळा भाग आहे आणि म्हणून त्यांना ऐकायचं नाही. पण आमच्या स्वामींना काय करायचं आहे, भटोबासांना पाठवायचं नाही आहे, भटोबासांना ठेवायचं आहे. एखाद्याचं आयुष्य संपून जातं तरी पण सुद्धा त्याला स्वामी आपल्याकडचं आयुष्य देतात, याला लीळादानाचं आयुष्य असं म्हणतात. कणवेस्तव त्यांच्या त्या कर्तृत्वामुळे त्यांना ते आयुष्य दिलं जातं. ते आयुष्य भटोबासांना दिलेलं आहे, नाहीतर भटोबासांचा मृत्यू कधीच झालेला होता. 2 ते 3 प्रसंग असे येतात. एक तर त्यांचं ते जे आधी त्यांचं कृत्य होतं त्याच्यामध्येच त्यांचा देह गेला असता, किंवा बळी रे बळी म्हटले डोमेग्रामला, तिथे त्यांच्या कानात जवळून बाण गेला, तो लागलाच असता त्यांना, स्वामींनी पाठवलं नसतं तर. तिथे सुद्धा ते गेलेलेच होते. आणि त्याच्यानंतर गांगाईसांना ते स्थितीच्या भरामध्ये दाखवलं की ते सरलेले आहेत वगैरे. असे प्रसंग आहेत की ज्यावेळेस भटोबा
म्हणजे त्यांचा त्यावेळी जीव गेलेला आहे, संपलेले आहेत, तरी पण ते जिवंत आहेत. म्हणजे स्वामींनी दिलेलं ते आयुष्य आहे त्यांना. आणि त्यांना त्या का ठेवायचं आहे? कारण की पुढे आनंद म्हणजे 500 गुरुकुळ नंतर येणार आहे. 500 गुरुकुळ म्हणजे भटोबासांच्या समोर उपस्थित लोक आहेत हे सगळे, त्यांची शिष्यवर्ग. परंतु आत्ताच्या त्या 500 गुरुकुळापासून तर आत्तापर्यंत जर का तुम्ही सगळे उपदेशी, वासनिक, भिक्षुक, अधिकरण, मार्गमंडळी बघितले तर या सर्वांना निमित्त कोण आहेत? आता स्वामींनी कोणाला निमित्त करवलं? भट्टोबासांना निमित्त करवलं की त्यांच्या माध्यमातनं स्वामींनी त्यांना जिवंत ठेवलं नाही तर त्यांच्या माध्यमातनं धर्म जिवंत ठेवायचा आहे. स्वामींना धर्म जिवंत ठेवण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असा लागतो की त्याच्या थ्रू ते आचार्यांनी पण काय केलं? आपल्याकडचा जो धर्म आहे तो कुणाकडे तरी अजून सोपवला. 500 लोकांना तो सोपवला. त्या 500 लोकांकडनं अजून लोकांकडे सोपवत आजपर्यंत हा धर्म आलेला आहे. हे सगळे लोक एकमेकांना भेटले आणि त्याच्यामुळे त्यांच्यातला धर्म जिवंत राहिला. तुम्ही जर का एकमेकांना भेटत राहिले तर तुमच्यातला धर्म जो आहे तो जिवंत राहील. नाही तर तुम्ही म्हणाल हो आधी आम्ही सूत्रपाठाचं पारायण करायचो, मंदिरात जायचो तेव्हा पोथीच्या आधी, आता काही पोथीला जाणं होत नाही आणि मग पारायण सुद्धा बंदच आहे आमचं. बघा झालं, धर्म मेला ना तुमच्यातला. आता तुम्ही स्मरण करत असाल ते पण कधीतरी हळूहळू कमी होईल, स्मरण सुद्धा मरून जाईल आपल्यातलं. म्हणजे या गोष्टी होता कामा नये. स्मरणाला कधी मरण देऊ नका बरं का, कारण की स्मरणाच्या माध्यमातून अख्खा धर्म तुम्हाला आठवणार. सांगितलं ना की नाम आठवलं की लीळा आठवणारच, किंवा नाम आठवले की लीळा आठवा. लीळा आठवल्या, लीळेमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मग वचन सुद्धा आलं, आचरण सुद्धा आलं, सगळंच आलं. म्हणून स्मरणाला कुठेही पर्याय नाहीये. तुम्ही म्हणाल आम्ही 1000 दीप लावू, आता श्रावण महिना आहे तर आम्ही अमकं पारायण करू, तमकं पारायण, काही गरज नाही. मानवापंथीय लोकांना हे असले उद्योग करायची काही गरज नाही. मानवापंथीय लोकांनी स्मरण, सूत्रपाठ, पारायण आणि लीळा चरित्र याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचं. ते 12 महिने वाचायचं. 12 महिने फक्त. किती दिवस वाचायचं? मरेपर्यंत वाचायचंय, मरेपर्यंत. तुम्ही म्हणाल जेव्हा आम्ही मरू तेव्हा आमचे डोळे चांगले नसतील किंवा आम्ही हॉस्पिटलमध्ये असे झोपलेले असू एकदम सगळं, मग त्यावेळेस लीळाचरित्र कसं वाचायचं? आमच्या स्वामींनी याचं उत्तर दिलं की जे असे ते देहांती प्रगटे. तुम्ही जे आयुष्यभर केलंय ना ते देहांती तुम्हाला प्रगटणार. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला लीळाचरित्र घ्यायची गरजच नाही पडणार. तुमचं असं आता पूर्वी तुम्हाला म्हणायला सांगितले तुम्हाला सूत्रपाठ घ्यावं लागतं का? लगेच पाठांतर आहे तुमचं ते. आणि याचं उदाहरण जर का द्यायचं झालं तर आमच्या महादाईचं आहेत. शेवटचा अंतिम काळ जवळ आलेला आहे आणि त्यावेळेस भटोबासांनी विचारलं देव आठवतो का? हो. लीळा पण कुठल्या आठवतात? बेलापूरची लीळा आठवत होत्या. अनेक लीळा आठवत असतील, बेलापूरची लीळा मुख्यत्वे आठवल्या जाते आहे. म्हणजे आयुष्यभर जर का तुम्ही लीळाचरित्र वाचलं तर मृत्यूसमयी लीळाचरित्र तुम्हाला आठवेल, नाहीतर आठवणार नाही. म्हणून मानवापंथीय साधकाने मरेपर्यंत या 3 गोष्टी कधी सोडू नयेत. लीळाचरित्र वाचन, सूत्रपाठ, पारायण आणि अजून काय? नामस्मरण. नामस्मरण तर कधीच नाही सोडलं पाहिजे. तुमच्याकडे पैसे असो नसो, तुम्ही गरीब असो, तुम्ही झोपड्यात राहो, तुम्हाला राहायला जागा नाही, कशी परिस्थिती असो, तुम्ही तिकडे एक साधना म्हणजे नामसाधना जी आहे ती तुम्ही कुठेही करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. एकदम सर्व परमेश्वरांनी तुमची व्यवस्था केली. तुम्ही कुठल्याही अवस्थेत राहा, तुम्हाला मोक्षाचा अधिकार आहे. तुम्ही किती कफल्लक असा, किती रंक असा, किती भिकारी असा तुम्ही, तरी त्या भिकारपणामध्ये सुद्धा परमेश्वर भेटण्याचं आणि परमेश्वराचा मोक्ष प्राप्त करण्याची श्रीमंती जी आहे ती देवानी स्मरणाच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही बहानाच करू शकत नाही की देवा माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी मोक्षाला येऊ शकलो नाही. एकदा मोक्षाला काय बसनी थोडी जायचं आपल्याला की पैसे लागतात, त्याला स्मरण लागतं त्याच्यासाठी. आणि म्हणून अस्थिबरीमध्ये आम्हाला हे स्मरण सुद्धा सांगितलेलं आहे. हे सगळे जेवण आपण जेव्हा एकत्र येऊ त्यावेळेस आपल्याला हे सगळं काय होणार आहे? जिवंतपणा हा येणार आहे. हा कुठल्याही विशिष्ट महिन्यामध्येच फक्त आपल्याला ठेवायचं असं नाही.
म्हणून मानवापंथी लोकांनी श्रावण महिना पवित्र म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही. सगळेच महिने पवित्र आहेत, सगळेच दिवस पवित्र आहेत. कधी? जेव्हा तुम्ही धर्म आचरत असाल तेव्हा. नाहीतर मग तुम्ही जर का एखाद्या चक्रधर जयंतीच्या दिवशी, स्वामींनी ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवशी जर का तुम्ही कोणाशी भांडले तर दिवस पवित्र राहिला का तुमच्यासाठी? त्या दिवसाचं पावित्र्य राखलं का तुम्ही? नाही. आणि म्हणून आमच्यासाठी सगळे दिवस सारखेच आहेत. फक्त तुम्ही काय केलं, प्रत्येक दिवशी तुम्ही धर्म आचरण केला पाहिजे. आणि म्हणून या अन्यथा ज्ञानापासनं लांब जा, हे सोडून द्या. आता या गोष्टी आयुष्यभर हेच केलेलं आहे तुम्ही उपदेश घेतल्यापासून. आता वेगळ्या पद्धतीने धर्म आचरण करा. संकोचितपणे धर्म आचरण करू नका, व्यापकपणे धर्म आचरण केल्या गेला पाहिजे. आणि म्हणून अस्तिपरी हे प्रकरणच त्यासाठी सांगितलेले की असन्निधान स्थित पुरुषाने कसं राहायचंय. तिथे लिहिलेलं आहे की भट्टा असन्निधान धर्मनिरूपणे, लिळेची आधी वाचत जा. प्रत्येक शब्दांचे अर्थ असतात आणि त्या प्रत्येक शब्दांच्या अर्थांमध्ये म्हणजे पूर्ण ते आपल्याला म्हणजे हे कोणाला सांगितलं हे सगळं दडलेलं असतं. मला कुणीतरी म्हणालं की बाबा हे ग्रस्तांना अस्तिपरी कशाला सांगता तुम्ही. आता तिथे असं काहीच सांगितलेलं नाही बरं का. भटा असनिधान धर्मनिरूपणे एवढंच लिहिलंय. भिक्षुका असनिधान धर्मनिरूपणे, साधूसी असनिधान धर्म असं काहीच नाही आहे तिथे. भटोबासांना असनिधान धर्म सांगितलेला आहे की आम्ही गेल्यानंतर आमच्या नंतर जे लोक आहेत येणारे असतील साधक वगैरे यांनी कसं राहायचंय हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे, बाकी काही सांगितलेलं नाही. आणि म्हणून अस्तिपरीला संकोचित करू नका. अस्तिपरी ही कशी आहे, व्यापक आहे. कारण की ती सांगितलीच कोणी आहे, व्यापक नित्य व्यापक जे परमेश्वर आहे त्यांनीही अस्तिपरी सांगितलेली असल्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे ते सुद्धा कसं आहे, व्यापक आहे. त्याला संकोचित करू नका की हे आमच्यासाठीच सांगितलं आणि तमच्यासाठी सांगितलेलं आहे. सगळ्यांसाठी अस्तिपरी आहे. जो व्यक्ती अस्तिपरीचं आचरण करू इच्छेल त्याच्यासाठी अस्तिपरी आहे. एखादे समजा साधू झालेले आहेत माझ्यासारखे पण त्यांना नाही आचरण करायची, त्यांच्यासाठी नाही आहे. पण एखादा ग्रस्त व्यक्ती संसारामध्ये राहतो त्याला वाटतं की अस्तिपरी आचरण करायची मला, त्याच्यासाठी आहे. जो आचरण करेल त्याच्यासाठी अस्तिपरी कार्यरूप होणार. जसं तुम्ही स्थानवंदन करता, शिन्नस्थळीचं स्थानवंदन तुम्ही करायला गेलेला आहात, तुमच्यासोबत कोणीतरी जाणकार व्यक्ती सुद्धा आहेत, स्मरणनिष्ठ आचरणनिष्ठ व्यक्ती सुद्धा आहेत. आता शिन्नस्थळीला एकाच वेळी डोकं ठेवलं जाते. तुम्ही तिकडून ठेवलं, यांनी इकडून डोकं ठेवलं. तुम्ही आपलं डोकं ठेवलं म्हणजे काय, शिन्नस्थळी स्थानाला 10 ठिकाणी डोकं ठेवायचं म्हणून आपण ठेवतो. इकडून डोकं ठेव, तिकडून डोकं ठेव, तिकडून डोकं ठेव, तिकडून डोकं, काय गरज नाही. एका बाजूनी डोकं ठेवा. कारण सगळं नमस्कारी सगळ्यावर पाय देऊन जातोय आपण. आपल्याला हे तरी ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणजे कमीत कमी हे ज्ञान तरी दिलं गेलं पाहिजे आणि हे ज्ञान तरी आपण घेतलं पाहिजे की शिन्नस्थळीवरच पाय देऊन शिन्नस्थळी वंदन करायची. तसं नको, एका बाजूनी वंदन करा, बाजूला होऊन जा. आता जर का तुम्ही डोकं ठेवले आणि त्या तुमच्या सोबतच्या स्मरणनिष्ठ आचरणनिष्ठ व्यक्तीने सुद्धा जर का तिकडे वंदन केलेलं आहे, ते लीळा आठवण करून ते वंदन करत आहेत आणि आपण एक फक्त डोकं ठेवायचं म्हणून ठेवतो आहोत. फक्त डोकं आपलं कपाळ टेकलं पाहिजे म्हणून आपण टेकवतो आहोत. आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती लीळायुक्त वंदन करते आहे, तर तुमच्यासाठी ती शिन्नस्थळी कार्यरूप होणार नाही. पण तो जो तुमच्या बाजूलाच तो डोकं ठेवतो त्यांच्यासाठी ती शिन्नस्थळी किंवा तिथलं जे काही परमेश्वर साह्य असेल, ईश्वरीचा प्रसन्नता मनोधर्म असेल, ते त्या व्यक्तीसाठी काम करायला सुरुवात होईल, पण तुमच्यासाठी होणार नाही. याचं उदाहरण तुम्हाला देईन. जसं डॉक्टर बोलतात ना की त्यांना आम्ही औषधं दिले, परंतु ते औषधं जे आहेत ते औषधांना ते रिस्पॉन्स देत नाहीत. म्हणजे त्यांचं प्रकृती जी आहे ते त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे, म्हणजे ते कार्यरूप होत नाही आहे. एखाद्याला भुलीचं इंजेक्शन दिलं जातं, त्याला भूलच चढत नाही, म्हणजे ते कार्य करत नाही आहे त्याच्या बाबतीमध्ये, त्याला अजून भूल द्यावी लागते. म्हणजे हे काय आहे, एखादी गोष्ट एखाद्यासाठी काम करायला सुरुवात करते आणि एखाद्याला नाही करत. महिला वर्ग असतात ते भाकरी बनवतात, त्यांना चटका लागत नाही, म्हणजे खास चुलीवर बनवल्या जाते, चटका लागतो परंतु त्यांना जाणवत नाही. पण एखाद्या व्यक्तीला चटका, तो लांब जरी बसलेला असेल चुलीवर तरी त्याला झळ लागते. एखाद्यासाठी ती गोष्ट कार्यरूप असते, एखाद्यासाठी
कार्यरूप नसते. म्हणून जो याचं वचन पण देवाने सांगून ठेवलं. मला असं बोलताना एकाला एक वचन असे पूरक भेटतात ना, की स्वामींनी काय नाही सांगितलेलं आहे हे तुम्ही प्रश्न विचारा. सगळं सांगितलेलं, सगळ्यांची उत्तरं सांगितलेली आहेत. आता जर का अस्तिपरी ग्रस्तांना सांगू नये तर स्वामींनी त्याचं वचन सांगितलंय की आचरे तयाचा धर्म. काय आचरे? अस्तिपरी, जे अस्तिपरीच सांगून ठेवलेले, आचारच सांगून ठेवले, आम्ही गेल्यानंतर हे करा. आणि ते जो आचरेल त्याचा तो धर्म आहे, जो नाही आचरण करणार त्याचा धर्म नाही. म्हणून आपल्याला अस्तिपरीकडे या दृष्टिकोनातनं सुद्धा बघता आलं पाहिजे की आमच्या स्वामींनी काहीतरी विशेषता आहे त्याची, त्या अस्तिपरीची, त्या आचार्य या प्रकरणाची, पुढील जी काही वचनं आहेत त्यांची काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही. देवाने सांगितलंय, श्रीमुखाने सांगितलेलं आहे. आपण त्याला तेवढी किंमत देता आली पाहिजे. आम्हाला ती किंमत, वास्तविक ते अमूल्य आहे सगळं, याला आपण किंमत नाही देऊ शकत. हे अमूलिके रत्ने, जे यांची किंमत करतील त्यांची जीभ जी आहे ती काय होईल? त्याची कुष्ठ लागे तथा झडे. हे अमूलिके रत्ने आहेत. आणि म्हणून आपल्याला त्याला ते महत्त्व देता आलं पाहिजे. वास्तविक त्याचं महत्त्व आहे, परंतु त्याला तुम्ही जेव्हा महत्त्व द्यायला लागता तेव्हा ते महत्त्व त्या वचनाला देता देता तुमचं स्वतःचं महत्त्व वाढून जातं परमेश्वराच्या दृष्टिकोनात. आणि म्हणून वचनांना महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे आपण. बाकीचे जीवनिर्मित काव्य, ते पारायणाची स्तोत्र वगैरे आणि ते कवच वगैरे वाचत बसण्यापेक्षा आमच्या स्वामींनी श्रीमुखे जी वचनं सांगितली आहेत ती वाचा. ती वाचताना तुम्हाला तुमचे कान, डोळे, मुख, अंतकरण, तुमच्यातलं उठणं, बसणं, वागणं सगळं पवित्र 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 त्याच्यामध्ये होत राहील. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की या अस्तिपरी या प्रकरणा संदर्भामध्ये बघत असताना हे आमचं कर्तव्य आहे, हे आचरण करणं. हे देवाने मला सोपवलेलं आहे की हे तुम्ही करा. हा माझ्यासाठी एक होमवर्क आहे. आज जर का हा होमवर्क आम्ही इथे केला तर देवाचं जर काही होम आहे म्हणजे ईश्वर प्राप्ती जी आहे तिथे आम्ही जाण्याला योग्य ठरू. आज जर का गृहपाठ केला नाही तर परमेश्वराच्या गृही जाण्याचं हे होऊनी कवणाचे घर न रिगे, आपणच याचे घर रिगीजे. म्हणजे तुम्हाला स्वतःला ते प्राप्त करावं लागेल. आणि म्हणून भटोबासांना जेव्हा अस्तिपरी सांगण्याचं जे काही स्वामींचं हे आहे, कारण आहे, ते हे आहे की त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना ही अस्तिपरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि स्वामींना ती अस्तिपरी पोहोचवायची आहे, नसती पोहोचवायची तर सांगितलीच नसती. आणि स्वामींनी स्वतः सांगितली, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. सगळ्यांना कळणार आहे स्वामींनी काय सांगितलेलं आहे आणि ती सगळ्यांना कळावी म्हणूनच ही अस्तिपरी निरूपण केल्या गेली. या ठिकाणी माहिमभट्ट जे आहेत, माहिमभट्ट ही अशी एक व्यक्ती आहे की म्हणजे दोन व्यक्ती अशा आहेत. एक जिज्ञासक आहेत म्हणजे माहिमभट्ट, प्रश्नावर प्रश्न आहेत आणि त्याच्यातनं आकलन शक्ती एवढी आहे त्यांची की एक वाक्य सांगितलं तर त्याच्यातनं 10 वाक्याचं विश्लेषण त्यांना एकाच वाक्यामध्ये कळून जातं. एकच वाक्य स्वामी सांगायचं आणि त्यांना 10 वाक्याचं विश्लेषण त्यांना त्याच्यात कळतं. आपल्याला 10 वाक्य सांगितलं तर एका वाक्याचं विश्लेषण कळत नाही, ते म्हणतात डोक्यावरून गेलं तुम्ही सांगितलेलं. माहिमभट्ट त्या तोडीचे होते, जिज्ञासक होते. समजून घेण्याची जी पद्धत होती ती माहिमभट्टांकडे होती. भट्टोबास होते, त्यांनी कुठेतरी मागील जन्म शास्त्राला दिलेला होता, सेवादासाला दिलेला होता आणि त्या कन्वेस्तव त्या प्रसन्नते मनोधर्मामुळे स्वामींनी त्यांना स्वतः घडवलं, मडवलं आणि त्यांच्याकडे तो धर्म जो आहे तो आहे. म्हणजे 2 व्यक्ती असे स्वामींना भेटलेले आहेत आणि तिसरी व्यक्ती महादाई साहेब, ज्या आधेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी एवढे विचारून ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमातून कितीतरी धर्म जिवंत राहिलेले आहे. असं भटोबास म्हणतात की केशराज बास आणि दामोदर पंडित वगैरे यांच्यासोबत चर्चा करताना माझं शास्त्र उजळतं असं भटोबास म्हणतात. म्हणजे भट्टोबासांना जशी 2 लोक भेटलेली आहेत, ही 2 व्यक्ती अशा भेटलेल्या आहेत, तसं आमच्या स्वामींना सुद्धा हे 3 लोक अशी भेटली की यांनी खूपसं शास्त्र यांनी काढलं स्वतः.
काही जे आहे ते स्वामींनी स्वतः निरूपण केलेलं आहे त्यांच्या प्रवृत्तीने, आणि काही जे शास्त्र आहे ते यांच्या प्रश्नावरून जिज्ञासेवरून ते आलेलं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही कधी विचारलंच नाही आम्ही ज्ञानियाला प्रेम होतं की नाही, आज विचारलं, आज आम्ही सांगितलं. म्हणजे काही काही गोष्टी स्वामी सुद्धा सांगत नाहीत, विचारल्यानंतर सांगितल्या जातं. तर अस्तिपरी हे असं आहे की स्वामी न विचारता सांगत आहेत. का सांगत आहेत? कारण की ही पोचवायची अस्तिपरी तुमच्या आमच्यापर्यंत. आणि मग भटोबासांनी ऐकण्यासाठी ते सकारात्मक झालेले आहेत, सन्मुख झालेले आहेत. आणि इथे आमच्या स्वामींनी त्यांना अस्तिपरीचं निरूपण केलं. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर पुनरपी आपुला संबंध देती, हे 6 वाक्य स्वामींनी सांगितलेले आहेत. तिकडे जे षड दोष सांगितले आहेत, राग द्वेष काम क्रोध मद आणि मत्सर, हे दोष त्याग वाक्यामध्ये येतात की हे त्यागा. आणि हे 6 वाक्य हे स्वीकार विधी वाक्यामध्ये येतात, विहित वाक्यामध्ये येतात की याचा स्वीकार करा. त्या 6 गोष्टी सोडून द्या आणि ह्या 6 गोष्टींचा स्वीकार करा. तिकडे सप्तव्यसनांचा त्याग करा आणि इथे सप्त जे विधी सांगितलेत, किती कुठले विधी आहेत ते? नित्यविधी का ननित्यविधी? 7 काय आहेत सांगितलेले? नित्यविधी सांगितलेले आहेत. त्या नित्यविधींचा स्वीकार करा. अशा प्रकारे स्वामींनी सांगितलेलं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं वचन येतं विकार शून्य वचन आहे. विकार विकल्प शून्य असं पहिलं वचन आहे. परंतु या दोन्ही वचनांची जर का टीका तुम्ही बघितली तर या विकार शून्य या वचनाची टीका वेगळी, विकल्प शून्य या वचनाची टीका वेगळी आहे. हे दोन्ही दोषच असल्यामुळे ते एकाच वचनामध्ये घेतल्या गेले. परंतु हे दोन्ही दोष स्वतंत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या टीका ज्या आहेत पोथीमध्ये 5 स्थळाच्या, त्या टीका वेगवेगळ्या आहेत. आता या ठिकाणी आपण पहिलं पद बघणार आहोत की विकार. विकार काय करायला सांगितलं स्वामींनी? शून्य करायला सांगितलेलं आहे. आता स्वामींच्या वचनामध्ये विरोधकपणा कसा येतो आपण बघूया आणि त्याच्यातनं मग सकारात्मक म्हणजे सकारात्मकपणा कसा येतो ते आपण बघूया. की स्वामींनी सांगितलं की विकार शून्य, आणि परत स्वामी सांगतात जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही, जे जीव विकारा वेगळा कधीच होत नाही. आणि इथे सांगतात की विकार काय केलं पाहिजे? शून्य केलं पाहिजे. हे दोन्ही वचनं आता आपल्याला समजतील का? विकार शून्य होणारच नाही, कारण की स्वामी सांगतात केवळी जीव विकारा वेळा कधी होतच नाही. परंतु याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? निरूपण ऐकावं लागेल. तुम्ही नुसते वचनं वाचली तर तुमच्यामध्ये कन्फ्युजन वाढेल, तुम्ही तुमच्या मनाशीच अर्थ लावाल. आणि म्हणून तुम्हाला या संदर्भातलं निरूपण ऐकावं लागेल की स्वामींनी सांगितलं की जीव विकारा वेगळा केवळही झालाची नाही, म्हणजे खरोखरच आहे. जीव विकारा वेगळा कधी होत नाही. ज्या दिवशी तो विकारा वेगळा होईल तेव्हा त्याच्यातली आवडी आणि नावडी हे प्रकार संपून जाईल. म्हणजे परमेश्वराचा जरी आनंद यायला लागला तरी त्याच्यातली आवडी हा प्रकार राहणार नाही, की ते आनंद त्याचा वाटणार नाही त्याला. म्हणजे हा त्याच्याकडे विकार हा कायमस्वरूपी आहे. जेव्हा तो तमात होता तेव्हा पण, आणि जो प्राप्तीला गेल्यानंतर सुद्धा जीवामध्ये विकार हा राहणारच आहे. ती विकार म्हणजे काय आहे? की ग्रहणता जी आहे ती ग्रहणता. ज्या दिवशी तुमच्यातली ग्रहणता संपते त्यावेळी तुमचा त्या गोष्टी घेण्यातला आनंद सुद्धा संपत असतो. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुमच्याकडे ग्रहणता आहे, तर ते पाणी पिल्याचं तुम्हाला समाधान वाटतं. पण ज्यावेळेस तुमचं पाणी पिऊन तुमची तहान भागली, मग तुमची ग्रहणता बंद झाली, आत्ता जर का तुम्हाला पाणी दिलं तर त्याच्याने तुम्हाला समाधान वाटत नाही, ते पाणी नकोसं वाटतं. एखादा आवडीचा पदार्थ आहे तो तुम्हाला दिसला की तुम्हाला असं वाटतं कधी खाऊ कधी नाही, ग्रहणता आहे. तो भरपूर प्रमाणामध्ये खाल्ला नंतर तुमचं पोट एवढं भरून जातं की आत्ता तोच पदार्थ तुम्हाला कोणी आणून दिला की तुम्हाला त्याच्याने मळमळ होते. म्हणजे ग्रहणता थांबली, आनंद थांबला. म्हणून विकार म्हणजे काय आहे? एक प्रकारची ग्रहणता आहे. विकाराच्या अनेक व्याख्या आहेत. विकार म्हणजे आवडी, विकार म्हणजे तुमच्याकडे जी नावडी आहे त्याला सुद्धा विकार म्हणता येतं. तुमच्या मूळ स्थितीमध्ये बदल, याचं विश्लेषण आपण बघूया. पण विकाराची व्याख्या केलेली आहे की पदार्थ संबंधे जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे. पदार्थ संबंधे म्हणजे कुठल्याही पदार्थांच्या संयोगामुळे जीव आनसारखा होय, म्हणजे तुमच्या मूळ स्थितीमध्ये बदल होणे, याला विकार असं म्हटलेलं आहे. जसं
तुम्ही जर का नामस्मरण करत आहात, आम्हाला हे उदाहरण दिलं जायचं मार्गामध्ये, तुम्ही जर का नामस्मरण करत आहात आणि अशा वेळेस तुम्ही पूर्णपणे तल्लीन आहात, डोळे बंद आहेत, आता तुमची मूळ स्थिती म्हणजे नामस्मरण चालू आहे आणि एवढ्यामध्ये जर का घराची जर का बेल वाजली तर काय होतं, तुमचं लक्ष तिकडे जातं, तुम्ही उठत नाही, डोळे बंदच आहेत तुमचे डोळे, काय तुम्ही उघडत नाहीत, परंतु तुमची जी तुमचे मनविचार जे आहे त्यांची मूळ स्थिती बदलते आणि तुम्ही आता कोण आला असेल, उठत नाही, तुम्ही बसलेले आहेत, मग कोणतरी दरवाजा उघडतं आणि तिकडे संवाद होतो, ते लोक बोलतात, मग तुम्ही बघता कोणाचा आवाज आहे, मग ते आमका आहे वाटतं, किंवा मग तो आवाज ओळखून आला तर कोणाचा आवाज आहे, स्मरण गेलं बाजूला, मग तिकडे लागतं. ही मूळ स्थितीमध्ये तुमच्या बदल होणे हा सुद्धा विकारच आहे. आता विकार हा एक प्रकार आहे, परंतु विकारामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे ऊर्ध्व विकार आणि एक अधविकार. तुम्ही ज्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करता त्याला म्हणतात ऊर्ध्व विकार. तुम्ही एखाद्याशी चांगलं बोलता, चांगलं म्हणजे आपलं काम एखाद्याशी पडलं की आपण त्याशी चांगलं बोलतोच, तसं चांगलं बोलणं नाही. आपण एखाद्याकडे आपलं काही काम असेल की आपण त्याला वाकून दंडवत करतो, तर दंडवत घेणाऱ्याला पण कळतं की आज काहीतरी काम दिसतं यांचं, खूपच वाकून दंडवत केला. आता दंडवत करणे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही ज्या स्वार्थापायी दंडवत करताय तर तो ऊर्ध्व विकार नव्हे, तो अधविकार आहे. तुम्ही तुमचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणून जे काही कार्य तुम्ही करता ते सगळं अधविकार आहे. ते चांगलं जरी असेल तरी पण तुमचं प्रसिद्धी व्हावी म्हणून जर का तुम्ही खूप पैसे खर्च करत असाल, म्हणून जर का तुम्ही एखाद्याला दान धर्म करत असाल तर ते अधविकार असल्यासारखाच आहे, तो ऊर्ध्व विकार नव्हे. जेव्हा तुम्ही निष्काम भावनेने, निस्वार्थपणे आणि खरोखर मनापासनं कोणाचं तरी चांगलं झालं पाहिजे, तुम्ही एखाद्याला सांगता की सत्संग आहे बरं का, प्रवचन आहे, मंदिरामध्ये या रविवारी, हे का सांगता तुम्ही? कारण ती व्यक्ती हुशार आहे, त्या व्यक्तीला ज्ञानाची आवड आहे, ते जर का आले आणि त्यांनी जर का ज्ञान घेतलं तर पुढे काय होईल, त्यांचा धर्म वाढेल. कुणाचा फायदा होतो? प्रवचकाचा काय फायदा होतो? किंवा तुम्ही एखाद्याला निरोप सांगितलं की प्रवचनाला या, त्याच्यामुळे तुमचा फायदा काय होतो? तुमच्या बँकेत काही पैसे वाढतात का? काय होतं? काही होत नाही. परंतु जो व्यक्ती येतो त्याचा मात्र फायदा होतो की तो तेवढ्या वेळ धर्मवार्ता ऐकतो, तेवढ्या वेळ त्याला काहीतरी ज्ञान मिळतं, त्याची ज्ञानवृद्धी होते, म्हणजे हा लाभ जो आहे तो त्याच्यामध्ये होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही अशा गोष्टी करतो की ज्याच्यामध्ये समोरच्याचं पूर्णपणे भलं आहे, आणि ते पण भलं कसं आहे, मोक्षाच्या दृष्टीने ते भलं आहे, अध्यात्माच्या दृष्टीने ते भलं आहे. आमच्या महादाईसांनी अपोलोंच्या बाबतीत म्हटलं की देवा असं नाही झालं पाहिजे, त्याचं अनुसरण घडलं पाहिजे. का म्हटले महादाईसा? तो भाऊ आहे म्हणून नाही म्हटले, ते भाऊ आहे म्हणून ते म्हटले नाहीत, तर ते महादाईसा वेगळ्या दृष्टिकोनातनं म्हटले की हा जीव जर का एवढ्या मुश्किलीने इथे आलेला आहे, स्वामींच्या सन्निधानी आहे आणि सगळं आता उठतोय बसतोय व्यवस्थित आणि आता धर्मापासून जाईल म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे. ह्या सन्निधान ह्यांनी जे काही प्राप्त केलं त्याचा जर का काहीच फायदा होणार नसेल, हा परत कधी येणार स्वामींच्या सन्निधानी? म्हणून महादाईसांनी विनंती केली की यांना अनुसरण घडू द्या. हा आहे ऊर्ध्व विकार. त्यांनी जर का नाही माझा भाऊ आहे म्हणून घडू द्या असं असतं तर तो कुठेतरी हा ऊर्ध्व विकारच असणार आहे. म्हणजे अनुसरण घडू द्या ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्यात कुठेतरी स्वार्थ थोडासा कालवल्या जातो आहे. लक्षात घ्या, म्हणजे क्रिया दोषरहित असली पाहिजे याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अधविकार आणि ऊर्ध्व विकारातले जे काही बारीकशी जर दोष त्याच्यामध्ये दिसत असेल तर तो आपल्याला पुसून टाकायचा आहे, तो काढून टाकायचा आहे. म्हणून अधविकार जो आहे ते अर्धविकाराकडे आपण जायचं नाहीये. तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करत आहात आणि त्याच्यामध्ये जर का स्वार्थ आला, त्याच्यात तुमचं कपट आलं, तर ती गोष्ट चांगली जरी असेल तरी कुठेतरी अधविकाराच्या आधाराने ती होते असा त्याचा अर्थ आहे. आता ऊर्ध्व विकार आहे म्हणजे तुम्ही स्वतः
नामस्मरण तुम्ही करत आहात कारण की माझ्या देवाने मला सांगितले म्हणून ते मला करायचं आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही करताय. प्रत्येक विधी तुम्ही त्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही करताय, अनेकांना तुम्ही धर्माला लावताय, कशासाठी की आपले उपकार खाली राहावेत म्हणून नव्हे, तर ह्यांनी परमेश्वर मार्गाला लागून यांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं म्हणून तुम्ही ते करत असाल, तर तो आहे ऊर्ध्व विकार. आता तुम्हाला समजेल की स्वामींनी सांगितलेलं आहे की विकार शून्य म्हणजे काय शून्य करायचं आपण, कुठला विकार, अध की ऊर्ध्व, अध विकार जो आहे, वाईट विकार जो आहे त्याची शून्यता करायची आहे. म्हणजे ऊर्ध्व विकाराची शून्यता करायची का, ऊर्ध्व विकाराची शून्यता करायची नाही. आपल्याला ऊर्ध्व विकार तर आपलं शून्यच आहे. हा ऊर्ध्व विकार जर का आपलं शून्य नसता तर आपण तमातनंच मोक्षाला नेलं असतं देवाने. एवढं किलोमीटर वाढलेच नसते आपले, तमातनं पृथ्वीवर या, पृथ्वीवर मग मोक्षाला जा, एवढे किलोमीटर वाढले नसते. तिथल्या तिथे स्वामींनी काय केलं असतं, तमातनंच चैतन्यापर परमेश्वर, तिथेच परमेश्वराचं स्वरूप तिथे पण आहे, तिथेच पावन करून टाकलं असतं. पण पावन करायची इच्छा पण होती देवाची, परंतु अधविकार असल्यामुळे त्या जीवाचा ऊर्ध्व विकार होईपर्यंत परमेश्वर त्याला ते देऊ शकत नाही. आता तुम्ही सगळं जेवण वगैरे पंचपक्वान्न तयार ठेवलेत, तुम्ही तुमच्या बाजूने एकदम हे आहात आणि तुमची इच्छा आहे की आत्ता जेवावं, पण समोरचा माणूस म्हटलं की मला भूकच नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता सांगा. मामाजी एक उदाहरण द्यायचे आम्हाला संवत्सरला, की वडिलांनी मुलासाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. पुस्तकं तर पुस्तकं, अभ्यासासाठी एक वेगळा रूम, त्याच्यात AC BC सगळं, खाण्यापिण्याचं जे पाहिजे ते भेटणार, यायला जायला गाडी सगळं आहे, सगळी व्यवस्था बापांनी करून ठेवली. पण मुलाला अभ्यासात डोकंच चालत नाही. आता बापांनी काय करायचं सांगा, काय करू शकतात वडील, काहीही करू शकत नाही. मुलांनी जर का ठरवलं की मला अभ्यासच नाही करायचा तर वडील काही करू शकत नाही. हा मुलाचा काय आहे, अधविकार आहे. तो जोपर्यंत ऊर्ध्व होत नाही तो ऊर्ध्व कसा होईल. मग वडिलांना काय करावं लागेल, त्याला अशा मुलांमध्ये ठेवावं लागेल जे अभ्यासू आहेत, जे सक्सेस झालेले आहेत, जे प्रगतशील आहेत, अशा लोकांमध्ये त्यांना ठेवावं लागेल. आणि मग त्यांना बघून 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 कुठेतरी याचा जो अधविकार आहे त्याचा अधविकार ऊर्ध्व विकारामध्ये बदलू शकेल आणि त्याला पण अभ्यासाचं महत्त्व कळेल. आणि म्हणून स्वामींना काय करावं लागलं, इकडे जीवाला आणावं लागलं की जेणेकरून काय करू आपण, त्याला ज्ञान देऊया. ज्ञान दिल्यानंतर त्यांना आचरण सांगूया. आचरण सांगितल्यानंतर ते आचरण करता 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 काय होईल, एक एक वचन जरी थोडं 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 जरी पाळलं की त्याचा विकार ऊर्ध्व होत राहील. एवढीशी जरी कणव जोडल्या गेली तरी त्याची थोडीशी योग्यता तयार, एका जन्मामध्ये एवढीशी जरी योग्यता त्याची तयार झाली तरी खूप झालं. अशी बोटी बोटी योग्यता परमेश्वर, कण कण योग्यता परमेश्वर गोळा करतात. तुम्हाला काय वाटलं आमच्या स्वामींचं ते भिक्षान्न मातीमध्ये पडलं, आमचे काय स्वामी ते अन्नाचे कण वेचत होते का, कणवेचे कण वेचत होते. ते कणवेच्या जीवांकडनं आणलेले ते कणवेचे कण होते, ते वेचत होते स्वामी. ते जर का स्वामींनी जे टाकून दिले असतं तर एक प्रकारे कणव टाकून दिलेली आहे. एवढ्या मुश्किलीने कणव स्वामींच्या हाती लागली तर स्वामी ती सोडायला तयार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर थोडी 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 योग्यता. तुम्ही म्हणाल की आमचं प्रवचनाला येऊन आमचं सगळं डोक्यावरून जातं, जाऊ द्या. याच्यातला एक शब्द, अर्धा शब्द जरी नाही कळला, काना मात्रा जरी नाही कळला तरी चालेल, परंतु एकमेका भेटल्या वचनाचं पालन होतंय तिथे तुमची योग्यता होते. तुम्ही जेव्हा घरातनं इच्छा करता की मला सत्संगाला जायचंय, ह्याला म्हणतात ऊर्ध्व विकार. मला जायचं नाही याला म्हणतात अधविकार. मला म्हणजे स्मरण करायचंय हा उल्लेख जेव्हा तुम्ही करता हा सुद्धा ऊर्ध्व विकार आहे. बघा तुमच्याकडेच ऊर्ध्व विकार अधविकार इथेच आहे आणि तुमच्या हातात आहे सगळं. तुम्हाला जरी कोणी म्हटलं की नाही नाही आपल्याला इकडे जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, पण तुमच्या मनामध्ये आहे की नाही मला स्मरणाला जायचं होतं, मला पोथीला जायचं होतं, मला लीळाचरित्र वाचायचं आहे, आता हा वेळ माझा उगाच वाया जाणार, हे जी काय तळमळ आहे सुद्धा ऊर्ध्व विकारामध्ये आहे. तुम्ही जाताय तो भाग वेगळा आहे, परंतु तुमची जी तळमळ आहे तो ऊर्ध्व विकार आहे. आणि हा विकार जो आहे तो आपल्याला जोपासायचा आहे आणि त्याची वाढ वृद्धी करायची. आमच्या स्वामींनी या
उत्तरार्ध 595 क्रमांकाच्या या लीळेमध्ये जे काही वटरोपाचा दृष्टांत सांगितलेला आहे, ते वटरोप जे आहे, रोप म्हणजे काय आहे, तुमचा तो ऊर्ध्व विकार आहे. आपण आज ऊर्ध्व विकारावर हा दृष्टांत लावूया. तो रोप जे आहे वटाचं, ते ऊर्ध्व विकार आहे तुमचा. आता तो ऊर्ध्व विकार जो आहे तो तुम्हाला टिकवायचा आहे. आज तुम्हाला वाटतंय की पोथीला जावं, पुढच्या रविवारी वाटेलच असं काही नाही बरं का. पुढच्या रविवारी पार म्हणजे 11:30 पावणे 12 अठारे आज पोथी होती बरं का, लक्षातच नाही राहिलं. हे काय आहे, तुमचं ऊर्ध्व विकार राहिलाच टिकून नाही, तुम्हाला तो टिकवून ठेवायचा आहे. तुम्हाला रोज उल्लेख करावा लागेल की रविवारी पोथीला जायचं आहे, रविवारी पोथीला रोज तुम्ही उल्लेख कराल. त्या दिवशी 7 दिवस केलेला उल्लेख जो आहे तो 8व्या दिवशी तुम्हाला आठवेल, नाहीतर आठवणार नाही. हा ऊर्ध्व विकार तुम्हाला जपायचा आहे. स्वामींनी सांगितलं की जोपर्यंत तो ऊर्ध्व विकार रोपट्याच्या स्वरूपामध्ये आहे तोपर्यंत कोणी येऊन त्याला मोडून जातं. तुम्ही म्हणता की आम्हाला निरूपणाला जायचं आहे आणि दुसरे येऊन म्हणतात निरूपणा तुम्हाला काय पोथ्या करायच्या काय, दीक्षा जरी घेणार आहात का तुम्ही, उगाच पोथ्यान हे ते, आपलं घरी काहीतरी देवदेव करायचं झालं. हे देवदेव जो आहे हे पोथ्यापण ऐकणं, हे म्हातारपणी ऐकायचं असतं असं लोक सांगतात आणि आपला ऊर्ध्व विकार मोडून जातो. आपण पण ते सहमतच असतो, बरोबरच आहे ते म्हणतात. ते आता हे घरी एवढं काम आहेत आम्हाला, मुलांच्या शाळा हे ते, एक दिवस मिळतो सुट्टीचा त्याच्यामध्ये पर्यंत पोथीला जायचं. मग आपल्याला सुद्धा ते सहमत असतो. आपला ऊर्ध्व विकार मोडला, आपण पण इच्छितच असतो कोणीतरी येऊन तो मोडावा. मग स्वामी सांगतात तो ऊर्ध्व विकार तुम्ही जपला पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला खूप काठी केली पाहिजे. खूप काठी म्हणजे कोणी येऊन जरी काही सांगितलं तुम्हाला की काय निरूपणाला जायची गरज आहे, तरी तुम्ही तुमची ती खूप काठी अशी तयार करा की त्यांचे जे शब्द आहेत त्या खूप काठीच्या आतमधनं तुमच्या त्या ऊर्ध्व विकाराला स्पर्श झाले नाही पाहिजे. उलट तुमचा ऊर्ध्व विकार अशा प्रकारचा पाहिजे की तुमच्या ऊर्ध्व विकाराचे जे काही तरंग आहेत ना ते बाहेर पडून ती जी नकारात्मक व्यक्ती आहे तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ती व्यक्ती सुद्धा सत्संगाला आली पाहिजे. त्यांच्या मनात पण ते तयार तुम्हाला करता आलं पाहिजे. ते तुम्हाला तयार करतायत ना, सत्संगाला जाऊ नका, तर सत्संगाला काय केलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगा, त्यांना तयार करा. हे आहे ऊर्ध्व विकार जपणे आणि तो वाढवणे. ही खूप काठी आपण केली पाहिजे. आणि ही खूप काठी कशाने तयार होणार, वचनाच्या माध्यमातून तयार होणार. वचनांची खूप काठी करता आली पाहिजे. आज तुम्ही म्हटलं वचन ऐकायला जाऊ नका, तर आमच्या स्वामींनी सांगितले हे वचन, हा वचनार्थ वचन जाऊ नये, जे वचनाची खूप काठी केली तर याच्यातनं कोणी तुम्हाला भेदू शकतच नाही. हे वचन कोणी तोडून दाखवावं मला, हे वचन खोटं आहे म्हणून दाखवावं, हे वचन ग्रस्त लोकांसाठी नाही हे कोणीतरी मला पटवून सांगावं. कोणीही या वचनाची खूप काठी तोडू शकत नाही. आणि जर का हे वचन तुम्ही घेऊन बसलात, आता चेतवायचे घे ते पाठी अनुभवे जाणार, लोक म्हणाले असती बरी ऐकायची काय गरज, तुम्ही घरीच येणार ना परत, का मंदिरातूनच दीक्षा घ्यायला जाणार आहात, मग कशाला असती बरी ऐकता उगाच. स्वामींनी सांगितलं आता चेतवायचे घे, आता घेऊन ठेवा असती बरी. कधी काळी जर का माईन बट्टासारखा अवकाशाला गेले तर तिकडच्या तिकडे निघून जाऊ शकता तुम्ही. कधी कल्याणला आलाच तुम्ही आणि तिथे मन बदललं, कल्याण टर्मिनस आहे, बस पण असतात, रेल्वे पण असतात, कुठे जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता. तिथून जाधववाडीला जाऊ शकता, तिकडून पुढे डोमेग्रामलाही जाऊ शकता, अजून मार्ग आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता. उल्हासनगर पण जवळच आहे, तिकडून कुठल्याही आश्रमात येऊन तुम्ही अनुसरण घेऊ शकता. आज जर का तुमच्याकडे अस्थिपरी हे प्रकरण तुमच्याकडे आज आहे, आता जिथं व्हायचं घे पाठी अनुभवे जाणार, कधी ना कधी त्याचा उपयोग होणार आहे, तुम्हाला वेळ सांगून येणार नाही आणि ह्या अस्थिपरीचा उपयोग तुम्हाला त्यावेळेस होईल. ही आहे ऊर्ध्व गती, ही आहे ऊर्ध्व विकार. या वचनांची खूप काठी जर का तुम्ही करून ठेवली तर तुमचा ऊर्ध्व विकार जो आहे तो कायमस्वरूपी टिकून तर राहीलच, परंतु त्याची वृद्धिंगतता एवढी होईल, एवढं ते वाढेल तो वृक्ष ऊर्ध्व विकाराचा की तो पार कुठपर्यंत पोहोचेल, तुम्हाला मोक्षापर्यंत नेण्यासाठी. त्या ऊर्ध्व विकाराची जी सावली आहे म्हणजे ते परमेश्वराची कृपा सावली आहे, अशा प्रकारची ते ऊर्ध्व विकार तुमच्यासाठी कार्य करेल. हा ऊर्ध्व विकार जो आहे
हा आपल्यामध्ये येणं म्हणजेच आपली योग्यता वाढणं असा त्याचा अर्थ आहे. ऊर्ध्व विकार जो आहे तो मी माझ्या ह्याच्याने सांगेन की परमेश्वर आचरण, ईश्वरोक्त आचरण पाळत असतानाच ऊर्ध्व विकार वाढतो. व्यवहारातला तुम्ही ऊर्ध्व विकार जे करता त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तुमचा काही ना काही स्वार्थ असतो. आज स्वार्थ नाही पण कधीतरी असतो. किंवा एखाद्याच्या घरी तुम्ही त्यांनी न सांगता तुम्ही गेलात, त्यांच्याकडे तुम्ही त्यांना मदत केली, सगळं काय केलं, निस्वार्थी भावनेने केलं. परंतु उद्या जर का तुमच्याकडे काही काम पडलं आणि ती व्यक्ती नाही आली, मग तुम्ही हिशोब काढता. बघा, आपण गेलो होतो त्यांच्याकडे, ते आले का? आपल्याला तर गरज नव्हती आता, परंतु ते आले का? त्यांनी माणुसकी दाखवली. म्हणजे हे आपण हा ऊर्ध्व विकार जर तुमचा व्हायला लागला तरी तो आधाकडेच जातो. प्रपंचामध्ये हे असं चालतं. परंतु दैवराटीमध्ये असेल किंवा ईश्वरोक्त विधीमध्ये हे नसतं असं की मी त्यांची सेवा केली मग त्यांनी पण माझी केलीच पाहिजे, असं काही नाही. मला सेवा करायची, कारण त्यांची सेवा मी केल्यामुळे माझी योग्यता वाढणार आहे. मी त्यांना सांगितलं स्मरणाला या, तर याच्यामुळे माझी योग्यता वाढणार आहे. त्यांनी मला सांगो की नको सांगो. आता उलट जर का त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं, अध्यात्माचं काही माहिती नाही सांगितली, तर तुम्ही त्याच्यावर रागवत नाही, कारण की तुम्ही जाणकार व्यक्ती आहात. तुम्ही म्हणता की आपण त्यांना सांगितलं पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही का? कारण की आपणच कधीतरी ज्ञानाचं अवहेलन केल्यामुळे निरूपण अवसान सुरू आहे, पण त्यावेळेस आपण ते निरूपण दुर्लक्षित केल्यामुळे आज आपल्याला आपल्या घरी निरूपण असून, आपल्या गावात निरूपण असून सुद्धा आपल्याला निरोप भेटला नाही. म्हणजे हे अडथळे कोणी जोडले? मी जोडले. तुम्ही त्याच्यावर रागवाल का? याच्यात सुद्धा पण ऊर्ध्व विकार आहे. तुम्ही जो पश्चाताप करता याच्यामध्ये सुद्धा ऊर्ध्व विकार आहे. हा अधविकार आणि ऊर्ध्व विकाराचं हे सगळं गणित आहे. म्हणून विकार शून्य करायचा म्हणजे अधविकार जो आहे तो शून्य नक्कीच करा. परंतु ऊर्ध्व विकार जो आहे ते वृद्धिंगत करता आला पाहिजे आपल्याला, तर मग पुढचं आपल्याला जे काही विधी आहेत ते घडणार आहेत. या विकारासंदर्भामध्ये अजून पुढील जे काही विश्लेषण आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये आपण बघणारच आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबू. दंडवत हो.